पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये, बँगलोर सारख्या शहरांमध्ये नवरा बायको दोघंही जॉब करतात. दोघांनाही चांगली सॅलरी असते आणि एक ट्रेंड बघायला मिळालाय सर, जे लाख लाख 2-2 लाख पगार असूनही तेही पैसे पुरत नाही. राईट. हा ट्रेंड खूप वाढत चाललाय सर. असं का आणि याच्यावर तुमचं काय मत आहे सर? कुठल्याही व्यक्तीकडे जर आपण बघितलं तर त्याचं डोक्यातलं जे पैशाचं सॉफ्टवेअर आहे ते कसं काम करतं, की त्याला असं दिसलं की मला पैसे येत आहे, तर त्याच्या डोक्यामध्ये याद्या सुरू होतात की हे पैसे मी कुठे खर्च करू. मग आता मी नवीन टीव्ही घेतला पाहिजे, माझी गाडी जुनी झाली आहे, माझा घराचा रंग खराब झाला आहे, पडदे बदलायला पाहिजेत, हे सगळ्या याद्या त्याच्या डोक्यात सुरू होतात. कारण मूळ आर्थिक साक्षरता नाही. आणि आईबापाची काय चूक आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर शालेय शिक्षण किंवा कॉलेज शिक्षणावर अवलंबून आहे. दे थिंक द किड्स विल बी टेकन केअर ऑफ बाय द एज्युकेशन सिस्टीम. अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट रियालिटी. फॉर्मल एज्युकेशन हे नेसेसरी आहे, बट सफिशियंट नाही. इन्फॉर्मल एज्युकेशन आपल्याला स्वतःला घ्यावं लागेल आणि मग त्याच्यासाठी पुस्तकं वाचणे. आता जसं मी हे पुस्तक लिहिलंय 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच, रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. यातनं आर्थिक साक्षरता करणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज पैसे कशासाठी कमवायचे ह्याच्यावरती चर्चा करा, की पैसे कमवून मी काय करायचं. फक्त घर भरायचे, खूप सारे कपडे घेतले, खूप सारं फर्निचर घेतलं, इज दॅट द एम ऑफ लाईफ? या विषयावर जर तुम्ही चर्चा केली, विचारमंथन केलं, तर मग तुम्हाला दिसेल की पैशाचे अनेक उपयोग आहेत. आणि हेच लोक लग्नाच्या आधी आईवडिलांच्या कमी सॅलरीवर व्यवस्थित जगत असतात आणि सडनली दे डोंट. पहिला रूल म्हणजे तुम्ही पैसे किती कमवता याला महत्व नाही. त्याच्याहून महत्वाचं आहे की तुम्ही कमवलेल्या पैशातनं किती तुम्ही सेव्हिंग करता. आणि त्याच्याहून महत्वाचं आहे की ते सेव्ह केलेले पैसे तुमच्यासाठी काम करतात का नाही, म्हणजे तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करताय का नाही. सो हा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. पहिले भरपूर पैसे कमवा, भरपूर सेव्हिंग करा आणि मग त्या पैशाला कामाला लावा. तरच तुम्ही एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य जगू शकता. अदरवाईज यू विल ऑलवेज लिव्ह विथ वन प्रॉब्लेम, नॉट इनफ मनी.